चिकू आहे का? नमस्कार, नीलम्स कॉर्नर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी फॅमिली सोबत जायला निघाली आहे आकुर्डी मधील माता वैष्णोदेवीच्या मंदिरात। चला तर मग आमच्या सोबत। चिकू बाय का? चला तर मग आपण आता मंदिरात गेल्यावर भेटू। आणि माझ्या सबस्क्रायबर्स साठी एक गुड न्यूज सुद्धा आहे, आणि ती म्हणजे माझं YouTube चॅनल मॉनिटाईज झालंय। तर सगळ्यांना खूप खूप थँक्स। आणि मी त्याच्यावर एक सेपरेट व्लॉग बनवणारच आहे, कारण जे नवीन यूट्यूबर्स आहेत आणि ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालंय तर त्यांच्यासाठी मी व्लॉग बनवणार आहे। तर बघा, समोरच वैष्णोदेवी मंदिर दिसते। आपण आता ह्याच मंदिरात जाणार आहोत। तर रोडाच्या ऑपोजिट साइडला आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या समोरच हे मंदिर आहे। तर बघा, मंदिराच्या समोरच पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे। लवकरच नवरात्री येत आहे, त्यामुळे मंदिराला डेकोरेशन करण्याचे आणि लाइटिंग लावण्याचे काम या ठिकाणी चालू आहे। माता वैष्णोदेवीने मानवजातीच्या कल्याणासाठी त्रेतायुगात माता पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपात एका सुंदर राजकन्येचा अवतार घेतला असे मानले जाते। त्यांनी त्रिकूट पर्वतावर तपश्चर्या केली। नंतर त्यांचे शरीर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या 3 दैवी शक्तींच्या सूक्ष्म रूपात विलीन झाले। मंदिराचा ॲड्रेस तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या ऑपोजिट साईडलाच हे मंदिर आहे।
तर तुम्ही सुद्धा येत्या नवरात्रीत आकुर्डीमधील ह्या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आता आम्ही पिंपरी मार्केटला जायला निघालोय। तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।